नमस्कार मंडळी, मी स्वराली. माझ्या स्वराली किचन्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी शिराली म्हणजेच काही ठिकाणी दोडकाही म्हटलं जातं आणि चणा डाळ ह्याचं कॉम्बिनेशन करून भाजी बनवणार आहे. आज मी तुम्हाला दोडक्याविषयी काही थोडीशी माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला रेसिपी मी बनवते व्हिडिओमध्ये ती तर तुम्हाला बघायला भेटेलच. तुम्ही तशी बघून बनवू शकता घरी. दोडका ह्या भाजीचं नाव ऐकलं तरी काही जण नाक मुरडतात. ही भाजी अत्यंत पौष्टिक आणि पाचक आणि चविष्ट आहे. ही भाजी प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये भेटते गावरान ठिकाणी, पण आता अशा सुविधा झाल्यात ती कधी पण बाजारामध्ये भेटून जाते. या भाजीचा आपल्या शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि 95% पाणी असल्यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सर्वात बेस्ट भाजी आहे ही. याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्याच्यामुळे आपलं वजन कमी करण्यास खूप मदत होते. तसेच दोडका खाल्ल्याने आपली रक्तातील साखर आणि रक्तदाबसुद्धा नियंत्रित राहते. रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. दोडक्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असल्यामुळे आपली हाडेसुद्धा मजबूत राहतात. तसेच त्वचा आणि केसांसाठी सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर आहे. दोडका हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो, ज्याच्यामुळे आपली त्वचा चमकदार होते. ही भाजी पचायला हलकी असल्यामुळे ती आजारी व्यक्तींसाठी किंवा पथ्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. दोडक्याची आणि चणा डाळीची मी भाजी कशी बनवली ही थोडक्यात सांगते. त्याच्यासाठी मी तेलामध्ये राई जिऱ्याची पहिल्यांदा फोडणी दिली. 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या. त्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घेतल्या. त्याच्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटो तो सुद्धा व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घेतला. त्याच्यानंतर मग आपले घरातले जे काही बेसिक मसाले असतात, लाल तिखट, हळदी पावडर, धना जिरा पावडर, गरम मसाला, हे मसालेसुद्धा व्यवस्थित असे परतून घेतले. त्याच्यानंतर मी 1 वाटी चणा डाळ भिजवून घेतली होती, रात्रभर भिजत ठेवली होती, ती टाकली. त्याच्यानंतर दोडका चौरस कापून घेतला होता, ते सुद्धा टाकून घेतला आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घेतला. त्याच्यानंतर एक प्लेटमध्ये वरती पाणी ठेवायचं. ही भाजी पूर्णपणे आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे. मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही या भाजीमध्ये. दोडक्यामध्ये 95% पाणी असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपली चणा डाळ व्यवस्थित अशी शिजून जाते आणि वरती पाणी ठेवल्यामुळे ते पाणीसुद्धा थोडं थोडं खाली पडतं, त्याच्यामुळे भाजी ही व्यवस्थित अशी शिजून जाते, कुठेच कच्ची राहत नाही. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली आणि त्याची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. स्वतःची काळजी घ्या.